महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार यांनी 2022 साली जिल्हाधिकाऱ्यांना फॉरेस्ट प्लॉट संदर्भात दिलेल्या पत्राबाबत सध्या विरोधकांनी त्या पत्राचा राजकीय मुद्दा बनवून उलटसुलट चर्चा करून प्लॉट धारकांमध्ये अफवा पसरवत असल्याचं स्पष्टीकरण आज रोजी आमदार नितीन पवार यांनी दिलंय। विरोधकांच्या आरोपाबाबत कळवण व सुरगाणा येथील वन जमीन प्लॉट धारकांना आमदार नितीन पवार यांनी कळकळीची विनंती केली आहे की विरोधक पसरवत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये। मी कुणाचीही 1 इंच जमीन देखील जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। याबाबत नितीन पवार यांनी अधिकची माहिती दिली आहे। पाहुयात सविस्तर काय बोलले नितीन पवार। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। माझ्या तमाम आदिवासी बांधवांना जे वन जमिनी कसून राहिले त्यांना मी आवाहन करू इच्छितो की माझं जे काही 2022 मधलं जे काही पत्र सध्या हे विरोधक पसरवत आहे, व्हायरल करून जी काही बातमी चुकीची लोकांसमोर प्रस्तुत करत आहे, त्या पत्रामध्ये जो काही मी उल्लेख केला आहे की काही जमिनी जे नोकरदार वर्ग असतील, काही मयत झाले असतील की ज्यांना प्लॉट मिळाले त्यांनी डुप्लिकेट पावत्या करून त्यांनी परत इतरांना देऊ नये। काही माफिया लोक असे प्रयत्न करून अशा जमिनी इतरांना मिळवून द्यायचं, म्हणजे खरं कष्ट आहेत जे पूर्वी त्यांच्या बापदादापासून त्यांना ह्या जमिनी मिळायला पाहिजे, ह्यासाठी हे पत्र मी दिलं होतं। मी सर्व माझ्या तमाम आदिवासी बांधवांना हे सांगू इच्छितो की मी माझ्या वडिलांच्या शपथ घेऊन सांगतो की असे कुठल्याच लोकांच्या जमिनी त्यांच्याकडून हिरून घेतले जाणार नाही। जे काही माफिया आहेत, जे लोकांकडनं चुकीच्या पद्धतीने इतरांना जे खरं हक्काने जमिनी आजपर्यंत कसं त्यांना जमिनी मिळायला पाहिजे, हा माझा उद्देश आहे। विशेषतः माझ्या कळवण तालुक्यात असं मला काही प्रमाणात जाणवल्यामुळे मी हे पत्र शासनाला दिलं होतं आणि शासनाने याची दखल घेतली आहे आणि जे काही खरे कष्ट आहेत त्यांनाच ह्या जमिनी मिळायला पाहिजे, जे काही बोगस असतील त्यांना ह्या मिळू नये, ह्या मागचा माझा उद्देश आहे। विशेष करून सुरगाणा तालुक्यातील जे काही माझे बांधव आज जमीन कसून राहिले त्यांची 1 इंचही जमीन जाणार नाही असं मी माझ्या वडिलांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो, कारण की मी 80 पवारांचा मुलगा आहे। माझ्या वडिलांनी आदिवासी समाजासाठी जे काही योगदान दिलंय त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला इथं ग्वाही देतो आणि उद्या जरी मी आमदार झालो तर निश्चित तुमची 1 इंच जमीन तुमची हिरून घेतली जाणार नाही, मी हा तुम्हाला शब्द देतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।